सलगर वस्ती परिसरात 54 मीटर रस्त्यालगत असलेल्या खासगी जागेत 198 झाडे तोडण्यात आली। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर मनपाने जागा मालक राजेंद्र हजारे, शिवानंद पाटील यांना नोटीस बजावली होती। त्याची सुनावणी महापालिकेत झाली। त्यानंतर जागा मालकावर किती दंड करायचा हा प्रश्न अनुत्तरित होता। या प्रकरणी आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी राजेंद्र हजारे, आशा हजारे, शिवानंद पाटील, अंकित पाटील यांच्यावर 1,22,21,300 रुपयांचा दंड निश्चित केला। 15 दिवसात दंड भरण्याचे आदेश राजेंद्र हजारे यांनी दिले। भरला नाही तर जागेच्या 7-12 उतार्यावर त्याचा बोजा नोंद करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे। गेल्या महिन्यात 15 एकर खासगी जागेत 198 झाडे तोडण्यात आली। पर्यावरण प्रेमींनी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी स्वतः जातीने लक्ष दिले। त्यानंतर प्रति झाडामागे 1 लाख रुपये असे एकूण 1,18,00,000 रुपये दंड वसूल केला जाईल अशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली होती। दंडाची रक्कम निश्चित करण्यापूर्वी जागा मालकांना नोटीस दिली होती, त्यावर सुनावणीही झाली। आपल्याकडे साधारणतः सलगरवाडी जो भाग आहे त्याच्यामध्ये साधारणतः जवळजवळ 118 वृक्षाचे आणि बऱ्यापैकी 5 ते 10 वर्ष वयोगटातले आणि काही वृक्ष त्यापेक्षा जास्त वयोगटाचे वृक्ष जे होते त्याची विना परमिशन तोड झाल्याचं आढळून आलं होतं। त्यानंतर संबंधानं तिथले जे कोणी ऐनवेळी आपल्याला जागा मोक्यावर जे कर्मचारी आढळले होते की ज्यांनी ते वृक्षतोड केली होती त्यांचा मी जबाब नोंदवला। आमची जी कमिटी आहे वृक्ष प्राधिकरण समिती, त्याच्यानंतर त्यांनी जे काही जबाब नोंदवला त्याच्या अनुषंगानं त्यांचे संबंधित जागा मालकांचं नाव घेतलं आणि त्यानंतर संबंधित जागा मालकांना सुद्धा आम्ही त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी दिली। त्यानंतर मग त्या संबंधाचे जे काही आमच्याकडं उपलब्ध पुरावे होते त्यांचे जबाब होते, त्याच्या आधारे आम्ही मग तिची जी जबाबदारी आहे त्याची संबंधित जागा मालक निश्चित करून आपला जो शासनाचा शासन निर्णय आहे आणि तो जो वृक्ष कायदा आहे शहरी भागामध्ये जो 1975 सालचा आपला वृक्षतोडी संबंधाचा जो कायदा आहे त्याच्या अनुषंगानं मॅक्सिमम जे काय पॉसिबल दंड होता आणि भविष्यात कारण जवळ 118 वृक्ष आहेत कुठली परमिशन न घेता गेल्यामुळं एक आपल्याला त्याच्यामध्ये मेसेज द्यावा की कुणी नागरिकांनी अशा पद्धतीनं भविष्यात अशा कारवाई करू नये यासाठी आम्ही तो दंड आकारलेला आहे। त्याच्यासोबतच साधारणतः 4 लाखाचं एक व्हॅल्युएशन वन विभागाने दिलेलं होतं। असं दोन्ही एकत्र मिळून आणि 1,18,00,000 आहे ते 118 वृक्षांसाठी जे काही मॅक्सिमम दंड होता तो आकारलेला आहे आणि 4 लाखाचा जो दंड आहे तो वन विभागाने जे कॅल्क्युलेट करून आम्हाला दिलं होतं त्या दोन्हीचा आम्ही दंड आहे तो संबंध जे जागा मालक आहेत त्यांनी आकारले आहे।